नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे मानकाप्या आणि या कथेचे लेखक आहेत कुणाल रसाळ. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. हा प्रसंग बराच जुना आहे, जो माझ्या मामासोबत घडला होता. माझ्या मामाच्या लहानपणीचा. त्याचा जन्म मुंबईचा, जिथं तो मोठा झाला. पण काही वर्षांसाठी त्याला आमच्या गावी म्हणजे कोकणात शिकायला पाठवले होते. मामा त्याच्या 2 भावंडांबरोबर माझ्या काकांकडे राहायचा. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने अगदी साधी जीवनशैली होती. चैनीच्या गोष्टी जवळपास नव्हत्याच. नेहमीची दिनचर्या, घर, शाळा, पुन्हा घर आणि अधूनमधून खेळायला बाहेर पडायचे, तेवढाच काही तो विरंगुळा. गावात जेव्हा एखादा लग्न समारंभ असायचा तेव्हाच काही ती मौजमजा वगैरे करायला मिळायची. त्यामुळे गावात कोणाकडून लग्नांचे आमंत्रण आले की जवळपास संपूर्ण गाव हजेरी लावायचे. लहान मुलं तर अशा समारंभाची वाटच पाहत असायचे. अशाच एका संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर माझा मामा आणि त्याची भावंड घराच्या मागच्या परिसरात खेळत होते. तेवढ्यात गावातला एक ओळखीचा व्यक्ती घरी आला. तो लग्नाचे आमंत्रण द्यायला आला होता, जे थोड्याच दिवसांनी गावातच होणार होतं. आमंत्रण मिळाल्यानंतर मामा आणि त्याची भावंड सगळी एकदम खुशच झाली. लग्नात कधी जायचं, कोणते कपडे घालायचे याची चर्चा सुरू झाली. पण माझा मामा मात्र शांत होता. त्याच्याकडे लग्नात घालून जाण्यासाठी असे कपडे नव्हते. त्या काळी गाव अगदी मागासलेलेच होते. त्यामुळे नवीन कपडे वगैरे खरेदी करायचे असले तरी तालुक्याला जाऊन तिथल्या दुकानातून आणायला लागत. माझ्या मामाने काकांना विनंती केली की मला लग्नासाठी कपडे आणायला जाऊया का? माझ्याकडे लग्नात घालण्यासाठी असं काहीच नाहीये. त्याचे काका अतिशय प्रेमळ होते आणि माझ्या मामाला अगदी जीव लावायचे. त्यामुळे मामाने जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा जास्त काही विचार न करता ते लगेच तयार झाले. काका शेती करायचे, म्हणून त्यांचा संपूर्ण दिवस शेतात जायचा. त्यामुळे शेतातली सगळी कामे आटोपल्यानंतर मगच त्यांना जाता येणार होते. येत्या शुक्रवारी संध्याकाळी सगळी कामं उरकून त्यांनी तालुक्याला जायचे ठरवले. थंडीच्या दिवसांना सुरुवात झालीच होती. त्यामुळे दिवसेंदिवस वातावरणात गारवा चढत होता. त्या काळी प्रवास करण्याची साधनं अगदी तुरळकच होती. संध्याकाळी त्यांनी जरा लवकरच कामं आटोपली. मामाही शाळेतून घरी आला. दोघेही तयारी करून साधारण 7ला जायला निघाले. काकांकडे दुचाकी होती, त्यामुळे त्यावरच ते निघाले होते. तसेही रात्रीच्या वेळी बस मिळेल याची काही शाश्वती नव्हती. त्यामुळे दुचाकीने गेलो तर केव्हाही निघता येईल असा त्यांनी विचार केला. साधारण 45 मिनिटांचा रस्ता होता. त्यांना पोहोचायला जवळपास 8 वाजले. मामाने कपडे वगैरे खरेदी केली आणि ते जायला निघाले. पण तितक्यात मामाने हॉटेलमध्ये जेवणाचा हट्ट केला, कारण मामाला त्या काळी खूप उत्सुकता होती. काकाने त्याचा तो हट्टही पुरवला. हॉटेलमध्ये जेवत असताना काकांना त्यांचा एक जुना मित्र भेटला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या की त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही. पण नंतर काकांना लक्षात आलं, बराच उशीर झालाय आणि आपल्याला अजून तासभर प्रवास करून घरी जायचंय. घड्याळात पाहिले तर 11:30 वाजत आले होते. ते घाई करतच हॉटेलमधून बाहेर पडले. त्या रात्री तर थंडीने कहरच केला होता. त्यामुळे ते दोघे दुचाकीवर निघाले. बोचरी थंडी आणि त्यात लागणारा तो थंडगार वारा अक्षरशः कापरं भरायला लावत होता. साधारण 15 मिनिटात ते वेशीपासून बाहेर आले. तो समुद्रकिनाऱ्याचा परिसर होता. डाव्या बाजूला सुरूची झाडं आणि उजव्या बाजूला समुद्रकिनारा. दिवसा तो परिसर अगदी निसर्गरम्य वाटायचा. त्यामुळे नेहमी तिथे पर्यटकांची गर्दी असायची. पण तोच परिसर रात्री गडद अंधारात अतिशय जीवघेणा वाटायचा. थंडी असल्यामुळे काका अतिशय हळू गाडी चालवत होते, जेणेकरून वाऱ्याचा त्रास कमी व्हावा. पण अचानक काकाने दुचाकीचा वेग वाढवला होता. त्याच्या जवळपास दुप्पट वेगात काका गाडी चालवू लागले. मामाने त्यांना विचारलं की काय झालं काका अचानक? तसे काका म्हणाले, डोळे बंद कर आणि मी जेव्हा सांगेन तेव्हाच डोळे उघड. मामाने डोळे बंद केले, पण तो विचारात पडला होता की काकाने असे अचानक डोळे बंद करायला का सांगितले. काका गाडी अतिशय वेगात चालवत होते.
मामाला उत्सुकता लागून राहिली होती, म्हणून त्याने न राहून डोळे उघडले आणि काय घडतंय ते पाहू लागला. आणि त्याला जे दृश्य दिसले ते पाहून त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसला नाही. 10-12 माणसं एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात काटे घेऊन रस्त्याच्या कडेला उभी होती. सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे त्यांना मुंडकी नव्हती, त्यातल्या एकालाही नाही. त्याने रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूला पाहिले तर तिथेही तशीच माणसं उभी होती. आता ती माणसं होती की अजून काही, ते कळायला काही मार्ग नव्हता. त्यांची गाडी वेगात असली तरीही ती मुंडकी नसलेली माणसं त्यांना पुन्हा पुन्हा दिसत होती. ती सगळी माणसं काहीतरी मागत होती. मामा तर प्रचंड घाबरला होता आणि तरीही तो काकांना विचारू लागला. काकांना हा सगळा प्रकार माहीत होता, कारण त्यांनी गावकऱ्यांकडून ऐकले होते. पण बहुतेक ते सुद्धा हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवत होते. ते मामाला म्हणाले, गप्प बस, काहीच बोलू नकोस आणि त्यांना काहीही उत्तर देऊ नकोस, नाहीतर ते आपल्याला धरतील. काकांचे बोलणे ऐकून मामाने घाबरून डोळे अगदी घट्ट बंद केले आणि त्यांना घट्ट मिठी मारली. पुढच्या काही मिनिटात ते त्या परिसरातून बाहेर पडले. तसे काकांनी मामाला सांगितले की आपण आता त्यांच्यापासून लांब आलो आहोत. जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा बराच उशीर झाला होता. घरी सगळे त्यांची वाट पाहत होते आणि काळजी करत बसले होते. घरात शिरल्यावर मामाच्या आजीला लगेच कळले की मामाला ताप भरलाय आणि तो विचारलेल्या प्रश्नांची कसलीच उत्तरं देत नाहीये. काकाने घरच्यांना सांगितले की शांत व्हा आणि त्याला झोपू द्या आणि काय विचारायचे ते उद्या सकाळी विचारा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे उठले तेव्हाही मामाला खूप ताप होता. काकाने रात्री घडलेला भयानक प्रकार सांगितला आणि ते त्यातून बाहेर कसे पडले तेही सांगितले. तेव्हा आजीने सांगायला सुरुवात केली, तुम्ही ज्यांना पाहिले ते मानकापे होते. ते अतृप्त आत्मे होते, ज्यांचे मुंडके छाटून त्यांना मारण्यात आलं होतं. ते वाटसरूंना काहीतरी विचारून अडवतात आणि आपण जर त्यांना उत्तर दिलं तर ते आपल्यालाही तशाच भयानक प्रकारे मारून टाकतात. 90च्या शतकात असे मानले जायचे की तो परिसर त्या आत्म्यांनी झपाटला आहे आणि त्या रात्री त्या भागातून प्रवास करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. देवाची कृपा म्हणून मामा आणि त्यांचे काका दोघेही त्यातून सुखरूप बाहेर पडले. तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर आपल्या चॅनलच्या मेल ID वर पाठवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.